कलंकित मंत्र्यांचे राजीनामा घ्या या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं पूनम गेट समोर निदर्शनं करण्यात आली। राज्यातील वादग्रस्त आणि भ्रष्ट मंत्र्यांचे राजीनामे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावेत या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं राज्यभरात आंदोलन करण्यात आलं। सोलापुरात देखील जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर निदर्शनं करण्यात आली। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गणेश वानकर, उपनेत्या अस्मिता गायकवाड, जिल्हा प्रमुख अजय दासरी यांनी भ्रष्टाचार केलेल्या मंत्र्यांना सीएम फडणवीस यांनी घरचा रस्ता दाखवावा अशी मागणी केली। रमी खेळणाऱ्या मंत्र्याला मदत केली जाते, गावगुंड करणाऱ्या दादागिरी करणाऱ्या आमदाराला मदत केली जाते। या ठिकाणी सिगरेट वरणाऱ्या, दारू पिणाऱ्या, कपडे काढून नाचणाऱ्या, पैशाच्या बॅग घेऊन बोंबलणाऱ्या मंत्र्याला मदत केली जाते। बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या आमदाराला घेऊन ही मंत्री नाचतात आणि याला सगळ्यात जबाबदार देवेंद्र फडणवीस आहे। देवेंद्र फडणवीसांनी तात्काळ या महाराष्ट्रातल्या शेतकरी बंधूंचं कर्ज जर नाही माफ केलं, त्याच्यात असल्या गद्दार शिवसेनेचे शिवसैनिक नाही, खानदानी उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचे शिवसैनिक आहे। भविष्यामध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि हे महाराष्ट्राला लागलेला कलंक देवेंद्र फडणवीसच्या खुर्चीवर मंत्रालयात बसते, ही खुर्ची मोडून तोडून काढल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। नैतिक जबाबदारी देऊन छोट्या मोठ्या कारणावर सुद्धा राजीनामा देणारे मंत्री, मुख्यमंत्री या महाराष्ट्राने पाहिलेत। पण आज असे सगळं व्हिडिओचे पुरावे देखील सापडून सुद्धा आणि ट्रॅप करणारे सुद्धा मंत्री या ठिकाणी आहेत। अशा मंत्र्यांना ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला पाहिजे। जनतेचा जो संबंध महाराष्ट्रामध्ये जो आक्रोश आहे याची दखल घेऊन ताबडतोब सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेतले पाहिजे। आज महाराष्ट्राची जी अवस्था आहे ती अतिशय बिकट अवस्था आहे। आज आपण बघतोय शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली नाही, सरकारने जे जे आश्वासन दिले ते आश्वासन पूर्ण केले नाही, लाडक्या बहिणींचे पैसे त्यांना मिळत नाही। रोज अनेक लोकांचे फोन आहेत, आम्ही आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर पैसे मिळाले होते, त्यामुळे अनेक लोकांचे फोन आहेत की ताई आमचे पैसे अजून सुद्धा आलेले नाहीत। आणि हे सगळे जे भ्रष्ट मंत्री आहेत, कोण रम्मी खेळतंय, कोण डान्स बार चालवतंय, कोण पैसे मोजतंय, नोटा मोजतंय, विधानसभेमध्ये रम्मी खेळणारे मंत्री हे दुर्दैव आहे, या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे हे मंत्री म्हणजे। आणि या मंत्र्यांनी, या भ्रष्टाचारी मंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा।